कधी-कधी ना कळत नकळत किंवा कधी काही सिच्युएशन अशी असते, की त्यावेळेला बघा आपलं किचन ना इतकं घाण होतं आणि त्यावेळेला असं वाटतं, की खरंच चुटकी वाजवली असती आणि किचन क्लीन झालं असतं तर किती छान झालं असतं ना. पण असं होत नाही बरं का. म्हणजे चुटकी वाजवून किचन क्लीन कधीही होत नाही, ते फक्त स्वप्नामध्येच होऊ शकतं. बरं, हे किचन इतकं कसं काय खराब झालं आणि भांड्यांचा पसारा इतका कसा काय इथे जमा झाला, तर याविषयी लाँग व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. त्याची लिंक मी इथे तुम्हाला देते. तर त्या त्रिकोणाजवळ जे व्हिडिओचं टायटल आहे तर त्याला तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता आणि खूप छान असा इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, आवर्जून बघा. तर खूप साऱ्या भांड्यांचा पसारा जो इथे जमा झालेला होता, सगळ्यांचं पाणी विसळून घेतलं आणि त्यांना घासून स्वच्छ करून घेतलं. बघू शकत असाल, चक्क 2 जे भांड्यांचे टोपले आहेत तर ते इथे भांड्यांनी भरलेले आहेत. भांडे घासल्याच्या नंतर सिंक आपण तसाच ठेवू शकत नाही. कारण बघा, जर आपण सिंक तसाच ठेवला तर एकतर तो बघायला चांगला दिसत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामधून ना असा वाससुद्धा यायला लागतो आणि मग झुरळ, चिलटे यांचा ना खूप असा प्रॉब्लेम व्हायला लागतो. तर म्हणून मग प्रत्येक वेळेला जेव्हा आपण भांडे स्वच्छ करतो तर सिंकसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर मग गॅस ओटासुद्धा इथे मी स्वच्छ करायला घेतला. तर बघा, आपण ज्या गृहिणी आहोत, ज्या होममेकर आहोत, तर त्यांचं ना हे रोजचंच काम आहे. घरकाम करणं, होम मेकिंग या ज्या गोष्टी आहेत तर त्यांच्या रोजच्या सवयीतल्या आहेत. पण कधी-कधी ना हे जे कामं आहेत तर ते करायलासुद्धा ना कंटाळा येतो. कारण बघा, कधी-कधी असं वाटतं की खरंच या गोष्टीसाठी ना एखादी मशीन असती तर मशीनद्वारेच आपण ते सगळं स्वच्छ करून घेतलं असतं. पण असं होत नाही. ज्या गोष्टी आपल्याला हाताने स्वच्छ करायच्या असतात त्या हातानेच स्वच्छ कराव्या लागतात. तर चला, तुमच्याशी मस्त छान बोलता बोलता माझं जे किचन आहे तर ते पूर्ण क्लीन झालं आहे. चला, बाय.